अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राजेश पाडवी यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की त्यांच्या परिसरात सुद्धा बिबटे येतात, जंगल राहिलेलं नाही, त्याचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या बिबट्यांच्यासाठी बिबट प्रवण परिसर आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बिबट सफारी आम्ही करणार आहोत. त्यांनी म्हटलं की आता त्या ठिकाणी टॅग लावलं, निश्चितपणे एकदा पकडल्यानंतर त्याच्यावर चिप लावली जाते आणि तो कुठे त्याचा वावर आहे याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. भविष्यकाळामध्ये असे बिबटे एकदा पकडल्यानंतर त्या ठिकाणी बिबट्यांच्यावर नियंत्रण केलं जाईल आणि निरीक्षण केलं जाईल. मधल्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 150 बिबटे पकडले, त्याच्यातले केंद्रीय वन विभागाच्या मंजुरीनंतर त्याच्यातले 25 बिबटे वनताऱ्याला पाठवले. आता आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बिबटे झालेत की विविध राज्यांच्या मागणीनुसार केंद्रीय वन खात्याची परवानगी घेऊन त्या विविध राज्यांना सुद्धा बिबटे आपण ते देण्यात येतात. भविष्यकाळामध्ये ह्या बिबट्यांचा वावर आणि त्यांचा त्रास कमी होण्याच्या अनुषंगानं वन खातं प्रयत्नशील आहे.